सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर, महाराष्ट्र म्हणजे फक्त भूप्रदेश नाही तर इतिहास, संस्कृती, विचारधारा आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। याच महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये अनेक विचारवंतांच्या शौर्यगाथा लिहिल्या गेल्या। शिवरायांपासून तुकोबापर्यंत महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांनी या भूमीला प्रगल्भ बनवलं। पण आजही आपण त्या महान परंपरेला जपण्याचा प्रयत्न करत आहोत का? महाराष्ट्र जगवण्यासाठी फक्त इतिहास सांगून भागणार नाही, तर आपल्याला आपली आधुनिकता, समृद्धता आणि शाश्वत संस्कृती जपायला हवी। प्रत्येकाने महाराष्ट्राच्या महान परंपरेचा आदर केला, शाश्वत संस्कृती, आधुनिकता, समृद्धता यावर लक्ष केंद्रित केलं तर तो खरा मार्ग असेल महाराष्ट्र जगवण्याचा। नमस्कार, मी वैष्णवी झेंडे, वागिरे महाविद्यालय सासवडची विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडते। विषय महाराष्ट्र जगवण्याचा आहे। जय जय महाराष्ट्र माझा। यावेळी कवी राजा बडे यांनी लिहिल्या। त्यांच्या काव्यातून महाराष्ट्राच्या गौरवपूर्ण परंपरेचं वर्णन त्यांनी केलं। चालू परिस्थितीत महाराष्ट्राचं वर्णन करायचं झालं तर अनेक मुद्दे आपल्या समोर उभे राहतात। महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा पाहणं, खाल्लेला भाकरीचा तुकडा सोन्याहून मोलाचा असं म्हणत कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि राष्ट्रप्रेम उलगडलं। शिवरायांनी महाराष्ट्राला स्वाभिमानाचं बळ दिलं। हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली, जी फक्त एक राजव्यवस्था नव्हती तर सर्वसामान्य माणसाच्या अधिकाराची चळवळ होती। पुढच्या काळात शाहू महाराजांनी समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून दिला। त्यांचाच आदर्श घेऊन आपण आजही सामाजिक न्यायासाठी कार्य करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। या सगळ्या इतिहासाचा वारसा जपत महाराष्ट्राला एक आदर्श राज्य बनवण्याचा संकल्प आपण करू शकतो। एका निश्चित उद्दिष्टाने समाज सुधारण्याची परंपरा आपण पाहिली तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानेश्वरी माघारी ठेवली जी शुद्धात्मा। ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये उपदेश समतेचा आहे। महाराष्ट्रात संत परंपरेने माणसातला माणूस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला। संतांनी सांगितलेला मार्ग समतेचा, धर्म, मानवतेचा मार्ग आजच्या काळातही महत्त्वाचा आहे। धर्म, जातीयता, लिंगभेद यावर मात करून एकत्रित समाज निर्माण करणं महाराष्ट्र जगवण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे। म्हणूनच महिला सक्षमीकरण, लेस्बियन, गे, बिसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीन प्लस समुदायाला मान्यता देणं, दलित हक्कांची चळवळ या सगळ्या बाबतीत महाराष्ट्राने पुढाकार घ्यायला हवा। महाराष्ट्राचा पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास बघता मित्रांनो, वसंत बापट म्हणतात, हिरवाई सोनेरी धान्याची शेत। महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे। इथली शेतं, जंगलं, नद्या आपल्यासाठी अमूल्य संपत्ती आहे। परंतु आजच्या काळामध्ये नैसर्गिक संसाधनांचा नाश होताना दिसतो। जंगलतोड, पाण्याचं प्रदूषण, वाढती गरिबी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। म्हणूनच जलसंधारणाचं महत्त्व लक्षात घेऊन त्या दिशेने पावलं उचलायला हवी। वॉटरशेड, पाण्याचं प्रदूषण, वॉटरशेड विकास योजना, शेतीसाठी शाश्वत तंत्रज्ञान आणि पुनरुज्जीवन करणाऱ्या पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे। महाराष्ट्र जगवायचा असेल तर इथल्या निसर्गाचं जतन करणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करता शिक्षण आणि उद्योजकता लक्षात घेणं गरजेचं आहे। विद्या विनय शोभते असं म्हणत ते आपल्याला महत्त्वाचं शिक्षण देतं। महाराष्ट्र हे नेहमी शिक्षणाचं केंद्र राहिलं आहे। इथं ज्ञानेश्वरी सारखी ग्रंथ रचना झाली तर आजच्या काळात पुणे हे देशातील शिक्षणाचं हब म्हणून ओळखले जातं। मात्र अजूनही ग्रामीण भागात शिक्षणाची स्थिती समाधानकारक नाही। आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्राला नवनवीन तंत्रज्ञानाचं योगदान घ्यावं लागेल। गुणवत्तापूर्ण शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणं गरजेचं आहे। आजच्या तरुणांनी या उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध संधी शोधायला हव्यात। महाराष्ट्राचं नेतृत्व आणि लोकशाही बघता सामर्थ्य आहे चळवळीचे, निमित्त लोक सत्तेचे या कवितेच्या ओळी पहा। लोकशाहीचं वर्णन करताना कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे। महाराष्ट्राची लोकशाही परंपरा अत्यंत प्रगल्भ आहे, परंतु सुधारणा, दर्शक आणि सक्षम नेतृत्व महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे। आजच्या तरुण पिढीने राजकारणात सक्रिय होणं गरजेचं आहे। उद्याचं भवितव्य आपल्याला घडवायचंय। योग्य निर्णय आणि स्वच्छ राजकारणातून महाराष्ट्राला प्रगती पथावर आपण घेऊन जाऊ शकतो। मित्रांनो, माझा गाव, माझा देश, माझा महाराष्ट्र असा आपण अभिमानाने म्हणतो, पण महाराष्ट्र जगवण्यासाठी फक्त अभिमान पुरेसा नाही तर कृती आवश्यक आहे। म्हणूनच संतांची शिकवण, शिवरायांची परंपरा, निसर्ग संवर्धनाच्या मूल्यावर आधारित एक सशक्त महाराष्ट्र घडवणं हेच आपलं अंतिम उद्दिष्ट आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।